Hello everyone, welcome to AIS Academy. Today we will study AC and DC generators. हा क्वेश्चन बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. हायर मार्क्स साठी याला विचारल्या जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. बट बिफोर वी स्टार्ट स्टडींग AC and DC generators, let's see what are generators and what is AC and DC means. AC चा अर्थ असतो alternating current. A current whose magnitude and direction changes frequently. आणि डीसी करंट काय असतो तर अ करंट whose direction remains constant. Also, its magnitude also remains constant. So, AC and DC are types of current and generators are devices which produce the current. Now, current generate करणं म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करणं. But we know that energy cannot be created nor be destroyed. So to generate electrical energy, we have to use some kind of energy. So generator are the devices which convert mechanical energy into electrical energy. So generators are the devices which convert mechanical energy into electrical energy. आता इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन केलं म्हणजेच आपल्याला करंट प्रोव्हाइड केला. बट हा करंट जनरेट कसा होतो, मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन करंट मध्ये कसं होतं हे आपल्याला कशापासून बघायचं तर फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन मध्ये पाहायचं. फॅराडेज लॉ ऑफ मोशन आपल्याला काय सांगतो, इफ द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस, करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल. पुन्हा एकदा बघा, इफ द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस, करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल. आता नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स चेंज कशा करणार तर त्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड आधी लागेल. मॅग्नेटिक फील्ड साठी आपण काय करणार तर दोन मॅग्नेट घेऊ शकतो. दोन मॅग्नेट घेणार, त्याच्या मदतीने आपल्याला काय भेटेल, एक मॅग्नेटिक फील्ड भेटेल. नॉर्थ आणि साऊथ पोल घेतले तर नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे आपल्याला काय भेटेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन भेटेल. आता या ज्या लाईन्स आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, या चेंज कशा होतात तर यासाठी आपण दोन पद्धती करू शकतो. एक तर काय करू शकतो, ही जी कॉइल आहे त्या कॉइललाच आपण काय करायचं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह करायचं. किंवा मग सेकंड ऑप्शन, कॉइलला स्टेशनरी ठेवायचं आणि मॅग्नेट्स काय करायचे, मूव्ह करायचे. दोन्ही पद्धतीने काय होईल तर मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल विल चेंज आणि याच्या मदतीने आपल्याला कॉइल मध्ये करंट इंड्यूस झालेला दिसून येईल. आता हा जो करंट इंड्यूस आहे याला पण डायरेक्शन असेल. ही डायरेक्शन कशी ठरवता येईल तर त्यासाठी आपल्याला फ्लेमिंग्स राईट हँड रूल पाहायचा. सो फ्लेमिंग्स राईट हँड रूल आपल्याला काय सांगतो तर आपण जर आपल्या राईट हँडचे थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर, जस्ट लाईक शोन इन फिगर, तुम्ही तुमच्या राईट हँडचे थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर ठेवले. म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजे काय, तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. थंब आणि इंडेक्स फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि थंब आणि मिडल फिंगर हे पण काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. अशा वेळेस जर थंबने मोशन ऑफ कंडक्टरची डायरेक्शन दाखवली, इंडेक्स फिंगरने मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवली, तर मिडल फिंगर आपल्याला डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट देतं. पुन्हा एकदा राईट हँड रूल काय सांगतो फ्लेमिंगचा, इफ वी स्ट्रेच अवर थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर mutually perpendicular to each other, then if the thumb gives the direction of conductor and index finger gives the direction of magnetic field, then middle finger gives the direction of induced current. या मदतीने आपण इंड्यूस झालेल्या करंटची डायरेक्शन फाइंड करू शकतो. बट या बाबतीत होणारी खूप मोठी चूक, मोस्टली आपण राईट हँड थंब रूल वेळेस राईट हँड यूज करण्याच्या ऐवजी लेफ्ट हँड यूज केला जातो अँड दॅट्स अ मिस्टेक वी मेक आणि डायरेक्शन आपली पूर्ण ऑपोजिट होऊन जाते. सो मेक शुअर यू आर युझिंग राईट हँड व्हाईल युझिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल. सो आपण पाहिलं फॅराडेज लॉ मध्ये करंट कसा इंड्यूस होतो आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल मध्ये की त्याची डायरेक्शन काय असते. पण जनरेट झालेला करंट पण आपल्याला दोन पद्धतीने भेटू शकतो. एक असतो अल्टरनेटिंग करंट आणि दुसरा असतो डायरेक्ट करंट. अल्टरनेटिंग करंटला आपण एसी म्हणून डिनोट करतो आणि डायरेक्ट करंटला आपण डीसी म्हणून डिनोट करतो. दोन्हीमध्ये फरक काय असतो हा बघूया. अल्टरनेटिंग करंट असतो, इट इज ऑसिलेटरी करंट which changes in magnitude and direction after equal intervals of time.
अल्टरनेटिंग करंट ची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही काय होत असतात, ठराविक काळानंतर बदलत असतात आणि ठराविक काळानंतर ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. याचाच आपण ग्राफ पाहिला तर आपल्याला इथे दिसेल, इथे हा ग्राफ अल्टरनेटिंग करंट साठी, इथे y ऍक्सिस वर आपण करंट घेतले आणि x ऍक्सिस वरती टाइम. सो आपण इथे करंट आणि टाइम मधलं रिलेशन दाखवले. जर तुम्ही बघितलं इनिशियली टाइम 0 असताना करंट पण आपल्याला 0 दिसतोय, तसं जसं टाइम वाढेल तसं तसं करंटची मॅग्निट्यूड काय होत जाते, वाढत जाते. एका मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचल्यावर पुन्हा करंटची व्हॅल्यू काय होते, हळूहळू कमी होते. ही व्हॅल्यू कमी झाल्यावर एकदा पुन्हा 0 ला येते आणि 0 झाल्यानंतर ती व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये जाते. या निगेटिव्हचा अर्थ काय होतो, तर करंटची मॅग्निट्यूड तर वाढते पण आता डायरेक्शन ऑपोजिट झाली. करंट आधी लेफ्ट कडून राईट कडे झाला असेल तर पुढे कुठून जाणार, राईट कडून लेफ्ट कडे. आता तुम्ही इथे पाहिलं तर निगेटिव्ह मध्ये पण करंटची व्हॅल्यू वाढत वाढत येते, एका मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचते, पुन्हा तिथून 0 कडे व्हॅल्यू जाते, पुन्हा एकदा करंट 0 होतोय आणि पुन्हा 0 पासून वाढत वाढत मॅक्सिमम व्हॅल्यू जातो. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं या पॉइंटला आणि या पॉइंटला, तर करंटची व्हॅल्यू पुन्हा काय होते, रिपीट होते. एका ठराविक काळानंतर करंटचे मॅग्निट्यूड काय होतात, रिपीट होतात. हेच आपण इथे बोललो, इट इज अन ऑसिलेटरी करंट. त्याची जी व्हॅल्यू आहे ही काय होते, पुन्हा ठराविक काळानंतर रिपीट होत जाते. आता हे झालं अल्टरनेटिंग करंट. पण डायरेक्ट करंट काय असतं, तर इट इज अ नॉन ऑसिलेटरी करंट विच फ्लोज इन वन डायरेक्शन. डायरेक्ट करंटची मॅग्निट्यूड जी असते ती आपण चेंज करू शकतो, बट त्याची डायरेक्शन जी असते ती फिक्स असते. हा करंट एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होतो. आता इथे बघूया आपण मग डीसी करंट कसा असतो ग्राफ मध्ये. पुन्हा एकदा y ऍक्सिस वरती आपण करंट घेतलाय, x ऍक्सिस वरती टाइम घेतलाय. डीसी करंटची व्हॅल्यू आपण हवी असेल तर वाढवू शकतो, हवी असेल तर कमी करू शकतो, हवी असेल तर कॉन्स्टंट ठेवू शकतो. जर तुम्ही इथून इथपर्यंत पाहिलं, या रिजन मध्ये डीसी करंटची व्हॅल्यू वाढते, इथून इथपर्यंत डीसी करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, इथून इथपर्यंत डीसी करंटची व्हॅल्यू कमी होते. जर तुम्ही नीट पाहिलं, इथे हा करंट कुठे निगेटिव्ह सेक्शन मध्ये जात नाही, विच मीन्स त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, याची डायरेक्शन एकच आहे. इलेक्ट्रिकल जनरेटर्स हे मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतात, बट ते करताना ऍक्च्युअल प्रोसेस काय होते ते आता आपण बघूया. म्हणजेच त्याचं फंक्शन बघूया, बट फंक्शन बघण्याआधी आपल्याला बघितलं पाहिजे इलेक्ट्रिक जनरेटरचं स्ट्रक्चर काय असतं, त्यात कॉम्पोनंट्स काय काय असतात. सो जर तुम्ही इथे पाहिलं, इलेक्ट्रिकल जनरेटरची डायग्राम आहे, यामध्ये तुम्हाला दिसेल इथे नॉर्थ आणि साऊथ पोल दाखवले. दोज आर नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट. हे जे मॅग्नेट्स आहेत ते काय करणार, आपल्याला एक मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड करणार. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जी असते ती आपल्याला माहिती कुठून असते, नॉर्थ टू साऊथ. सो आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवली. मॅग्नेटिक फील्ड भेटल्यानंतर आपल्याला काय लागते, कॉईल लागते, का तर कॉईलच्या मदतीनेच आपण त्यात करंट जनरेट करू शकतो. सो इथे आपण काय घेतलंय, एक कॉईल घेतली आहे, ए बी सी आणि डी. ए बी सी आणि डी कॉईल घेतल्या. आता ही जी कॉईल आहे ती आपल्याला मूव्ह करायला पाहिजे, रोटेट करायला पाहिजे. ती रोटेट करण्यासाठी आपण काय घेतलंय, एक ऍक्सल घेतलाय. ऍक्सल जो आहे तो आपण रोटेट करतो बाय एक्सटर्नल मीन्स जे आपल्याला हवेत. आता ऍक्सल आणि कॉईल याच्यामध्ये कनेक्शन जनरेट करायचं काम कंडक्टिंग वायर आणि कार्बन ब्रशेस आहेत. या ज्या कंडक्टिंग रिंग्स आहेत, इथे एक आणि इथे एक, या दोन रिंग्स काय असतात तर या ऍक्सल वरती फिक्स असतात. पण या दोन्हीमध्ये काय असतं, ऍक्सल आणि कंडक्टिंग रिंग्स मध्ये इन्सुलेटिंग मटेरियल असतं. पुन्हा कंडक्टिंग रिंग्स झाल्या, मग राहिलं काय, कार्बन ब्रशेस. कार्बन ब्रशेसचं काम काय असतं, तर एबीसीडी कॉईलचे जे एंड आहेत, इथे एक एंड दिसतो आणि इथे एक एंड दिसतो, या एंडचं आणि कंडक्टिंग रिंग्सचं कनेक्शन मिळवून आणण्याचं काम कोणाचं असतं, तर कार्बन ब्रशेसचं असतं. आता हे कार्बन ब्रशेस जर तुम्ही पाहिले तर इथे येऊन एका डिव्हाइसला कनेक्ट होतात, याला आपण बोलतो गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचं काम काय असतं, तर इट डिटेक्ट्स द करंट. जर गॅल्व्हनोमीटर मधून करंट पास झाला तर ते डिफ्लेक्शन दाखवतो त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून, त्यामुळे आपण करंट जनरेट झाला हे पाहू शकतो. सो इन जनरल आपण हा एक्सपेरिमेंट करून आणला.
याचं वर्किंग घडवून आणलं तर करंट जनरेट झालंय आपल्याला कशावरून कळेल तर आपण गॅल्व्हनोमीटरकडे पाहायचं. गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन दाखवलं याचा अर्थ त्यामधून करंट फ्लो झालाय. आता आपण पाहिले इलेक्ट्रिकल जनरेटरचं स्ट्रक्चर. आता त्याचं वर्किंग पाहूया. वर्किंग मध्ये आपण काय करतो तर आपण पाहिलं मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. आपण मेकॅनिकल एनर्जी द्यायची कशी तर इथे ऍक्सेल आहे त्याला तुम्ही काय करू शकता रोटेट करू शकता. याच्या पद्धतीने आपण काहीतरी वर्क करतोय मेकॅनिकल वर्क करतोय. सो आपण ऍक्सेलला मूव्ह करूया. लेट्स से ऍक्सेलला आपण काय केलंय तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलं. ऍक्सेलला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केल्यावर त्याच्याबरोबर रिंग पण काय झालं क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल. म्हणजेच ही जी ए बी साइड आहे ती अपवर्ड डायरेक्शनला जाईल आणि सी डी जी आहे ती डाउनवर्ड साइड येईल. आता कन्फ्युजन नको म्हणून आपण ए बी ला रेडने रिप्रेझेंट करू आणि सी डी ला ब्ल्यू ने. आता बघा ए बी साइड आहे ती पुढे जाते वरती जाते आणि सी डी साइड खालच्या साइडला चालली. मग याच्यात करंट इंड्यूस होईल. करंट इंड्यूस झाल्यावर त्याची डायरेक्शन काय असेल हे पाहूया. आता डायरेक्शन साठी आपल्याला माहिती आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल बट त्यासाठी राईट हँड यूज करणं आपण बघितलं राईट हँडच वापरला पाहिजे. सो बघूयात काय होतं. एक तर पहिल्यांदा फिंगर्स आपले तिन्ही स्ट्रेच करून घेऊयात एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर झाले. मग त्याच्यानंतर पुढे काय करणार आपण तर पहिली गोष्ट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे तर या साईडला आहे. दुसरी गोष्ट मोशन ऑफ कंडक्टर कुठे येतं अपवर्ड आहे. त्या डायरेक्शन ठरवून घेऊया. मोशन ऑफ कंडक्टर अपवर्ड आहे थंबची डायरेक्शन अपवर्ड घेतली. देन मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन त्या साईडला आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण त्या साईडला घेतली. राहिलं काय मग मिडल फिंगर. मिडल फिंगर कुठे जाते इनसाइड द प्लेन. म्हणजेच करंटची डायरेक्शन कुठे असेल इनसाइड द प्लेन. म्हणजेच ए कडून बीच्या साईडला जाईल. आता सेम प्रोसेस आपण सी आणि डी साठी बघू. तुम्ही या साईडला पाहिलं तर पुन्हा एकदा 3 फिंगर घ्यायचे. पहिल्यांदा थंब घ्या. थंब कुठे जाणार खालच्या साईडला मोशन ऑफ कंडक्टर. देन मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन त्या साईडला जाते. राहिलं काय मिडल फिंगर ते कुठे येईल आउटसाइड द प्लेन. आउटसाइड द प्लेन म्हणजेच करंटची डायरेक्शन कुठून राहील सी कडून डी कडे. जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर करंटची डायरेक्शन कुठून कुठे जाते ए कडून बी कडून सी कडून डी कडे. म्हणजेच डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम ए टू बी टू सी टू डी. ओके. आणि यावरून आपण अजून एक कन्क्लुजन काढू शकतो. जी साइड अपवर्ड जाते त्यामध्ये करंट कुठे जातोय इनसाइड. सो बघा अपवर्ड जाणाऱ्या साइड मध्ये इनसाइड द प्लेन करंट आहे. अपवर्ड मोशन असेल तर इनसाइड द प्लेन करंट आहे. सिमिलरली डाउनवर्ड मोशन असेल तर आउटसाइड डायरेक्शनला करंट आहे. सो ओके. सो आपण पुन्हा एकदा बघूया. फ्लेमिंग्स राईट हँड रूल आपण कसा अप्लाय केला. मोशन ऑफ कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड करंटची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन इनसाइड द प्लेन ए टू बी. सिमिलरली इथे मोशन ऑफ कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड करंटची डायरेक्शन आउटसाइड द प्लेन. ओव्हरऑल करंट पाहिला ए टू बी टू सी टू डी जातोय. आता जर हे कॉइलचं झालं बट आपण यूज कुठे करतोय या साईडला करतोय करंट तो. त्यामुळे या साईडला करंटची डायरेक्शन कुठे असेल बघूया. आता करंट ए कडून बी कडे गेला बी कडून सी कडे गेला सी कडून डी कडे गेला. डी कडून तो कुठे येतोय B2 कडे येतोय आणि B2 कडून कुठे जातोय तर B1 कडे जातोय. सो इन एक्सटर्नल सर्किट करंट कुठून कुठे जातो आपला B2 कडून B1 कडे B2 कडून
हे जे आहे ही जी डायरेक्शन आहे, जी करंटची डायरेक्शन आहे, ती कधीपर्यंत राहते? जोपर्यंत हाफ रोटेशन होत नाही. हाफ रोटेशन झाल्यावर काय होतं? हे जी ए बी साईड आहे ती सीडीच्या इथे येते आणि सीडी साईड ए बीच्या इथे येते. तेव्हा काय होतं ते बघूया. ओके, आपण पाहिलं फर्स्ट हाफ रोटेशनला काय होतं. फर्स्ट हाफ रोटेशनला आपण पाहिलं ए बी वर चाललेलं, सीडी खाली चाललेलं. आता सेकंड हाफ रोटेशनला काय होतं बघूया. आफ्टर कम्प्लिशन ऑफ हाफ रोटेशन ए बी इथून या साईडला जाईल, सीडी इथून या साईडला येईल. आता डायरेक्शन ऑफ करंट काढली पाहिजे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. मोशन ऑफ कंडक्टर वरच्या साईडला, मॅग्नेटिक फील्ड त्या साईडला. मिडल फिंगर इनसाइड द प्लेन येते, म्हणजेच डी कडून सी कडे करंट जाईल. तसंच या साईडला पाहिलं, मोशन ऑफ कंडक्टर डाऊनवर्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड त्या साईडला आहे. इलेक्ट्रिक फील्ड कुठे येईल? आउटसाइड द प्लेन, म्हणजेच बी कडून ए कडे. ओव्हरऑल जर तुम्ही कॉइलचा विचार केला तर काय होतं बघा. इनसाइड द कॉइल, इनसाइड द कॉइल करंट कुठून कुठे चाललाय? डी कडून सी कडे, सी कडून बी कडे आणि बी कडून ए कडे. सो डी कडून सी कडे, सी कडून बी कडे आणि बी कडून ए कडे. हे झालं इनसाइड द कॉइल. इथेच तुम्हाला फरक लक्षात येईल. फर्स्ट हाफ रोटेशन साठी ए बी सी डी हा करंटचा पाथ होता. आता करंटचा पाथ कुठे झालाय? डी सी बी ए. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये झालाय. बट ते ऑपोजिट होऊन पण आपल्याला काय बघायचंय तर एक्सटर्नल सर्किट मध्ये काय फरक होतो. आता एक्सटर्नल सर्किट मध्ये बघताना तुम्हाला दिसेल तर ए बी जे आहे ते इनिशियली B1 च्या कॉन्टॅक्ट मध्ये होतं. रोटेट झाल्यावर पण ते B1 च्याच कॉन्टॅक्ट मध्ये राहतं. पूर्ण कंप्लीट रोटेशन साठी ए बी चा B1 शी कॉन्टॅक्ट तुटत नाही. सिमिलरली CD चा B2 शी जो कॉन्टॅक्ट आहे तो ब्रेक होत नाही. सो इवन इफ त्यांनी पोझिशन चेंज केली एकमेकांबरोबर तरी सुद्धा ए बी चा B1 शी कॉन्टॅक्ट राहतो आणि CD चा B2 शी कॉन्टॅक्ट राहतो. यामुळे काय होतं तर बघा, करंट पुन्हा एकदा बघूया. D टू C, C टू B, B टू A गेला. आता A चं कनेक्शन कुणाशी? B1 शी. सो करंट कुठे जाईल आता? B1 कडे जाईल आणि B1 कडून कुठे जाईल? B2 कडे जाईल. सो आपण बघूया आउटसाइड सर्किट मध्ये कुठे जातो करंट. आउटसाइड सर्किट मध्ये आपण बोललो तर B1 कडून B2 कडे. आता हे कधीपर्यंत होत राहील? जोपर्यंत अजून एक हाफ रोटेशन होते. अजून एक हाफ रोटेशन झाल्यावर काय होईल? सीडी पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल, ए बी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. पुन्हा ती सायकल रिपीट होईल. पुन्हा करंट B2 टू B1, पुन्हा B1 टू B2. ही सायकल पुन्हा पुन्हा रिपीट होते. जर तुम्ही नीट विचार केला तर इथे जे गॅल्व्हॅनोमीटर आहे, जिथे आपण आपले इक्विपमेंट लावतो, जे आपण यूज करतो, तिथे करंटची डायरेक्शन जी आहे ती पहिल्या हाफ रोटेशन साठी कुठे आहे? B2 टू B1 या डायरेक्शनला आहे. पुढच्या हाफ रोटेशन साठी B1 टू B2 आहे. सो करंटची डायरेक्शन जी आहे ती काय होते? ईच अँड एव्हरी हाफ रोटेशन नंतर रिव्हर्स होते. म्हणजेच जो करंट आपल्याला भेटतो तो कोणता भेटतो? AC भेटतो, अल्टरनेटिंग करंट भेटतो. अशा पद्धतीने AC जनरेटर वर्क करतो. ओके, आता आपण AC जनरेटर पाहिलं. मग DC जनरेटर बघूया. डायरेक्ट करंट कसा भेटेल? डायरेक्ट करंट आणि अल्टरनेट करंट मध्ये एकच फरक आहे. कोणता? तर त्याच्या डायरेक्शनचा. अल्टरनेट करंटची डायरेक्शन पुन्हा पुन्हा चेंज होते. डायरेक्ट करंटची डायरेक्शन कॉन्स्टंट राहते. मग आपल्याला काय करायचंय? करंट तर जनरेट करायचंय, पण ही जी डायरेक्शन भेटेल त्याला सेम ठेवायचंय. पण त्यासाठी आपण काय करतो? पुन्हा आहे तसं स्ट्रक्चर, नॉर्थ पोल, साऊथ पोल. इथे आपण मॅग्नेटिक फील्ड घेऊया. बरोबर आहे. यानंतर कॉइल घेतली एबीसीडी, इथेच आहे. ऍक्सल घेतला, तेही तेच आहे. B1 B2 तसेच घेतले, सेम कन्स्ट्रक्शन आहे. आता चेंज कुठे होतो तर कंडक्टिंग रिंग्स दोन घेण्याच्या ऐवजी आपण काय घेतले? स्प्लिट रिंग्स घेतले. दोन्हीमध्ये फरक काय आहे तर कंडक्टिंग रिंग्स कंप्लीट सर्कल होत्या, स्प्लिट रिंग्स काय हाफ सर्कल आहेत, सेमी सर्कल आहेत. आता बघा त्यामुळे फरक काय होतो तर इनिशियली जेव्हा आपण ऍक्सलला क्लॉकवाईज फिरवू तेव्हा AB ची अपवर्ड मुवमेंट होईल, CD ची डाउनवर्ड होईल. यामुळे आपण करंटच्या डायरेक्शन मगाशी पाहिल्या होत्या. कशा होतात? A टू B टू C टू D. यामुळे काय होतं तर जेव्हा आपण D कडे येऊ तेव्हा
करंट जो आहे तो काय होतो B2 कडून B1 कडे मूव्ह होतो. सो करंटची डायरेक्शन कुठून कुठे जाते B2 कडून B1 कडे. आता हाफ रिव्होल्यूशन झाल्यानंतर काय होतं बघा, तर CD इथून इकडे येईल. सो इथे C आणि इथे D येईल. A बी इकडून इकडे येईल. सो इथे A येईल आणि इकडे राईट B येईल. आता फक्त एवढेच चेंज होतील का? नाही. तर अजून एक चेंज होतो की हाफ रोटेशनमुळे काय होतं, हे जे R2 स्प्लिट रिंग आहे ती R1 च्या जागी येते आणि R1 स्प्लिट रिंग तिकडे जाते. सो इकडे येतं R1 आणि इथे येतं R2. आता यामुळे काय होतं, पुन्हा एकदा हाफ रोटेशन नंतर आपण मगाशी पाहिलं होतं, हाफ रोटेशन झाल्यानंतर करंटची डायरेक्शन काय होते D to C to B to A. सो D to C to B to A. झालं इनसाइड द कॉइल. आउटसाइड द कॉइल आल्यावर काय होतं, तर इथून स्प्लिट रिंग काय करते, A चं जे एंड आहे ते B2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये आणते. त्यामुळे पुन्हा एकदा करंट काय होतो, D to C to B to A जरी आला तरी A कडून B2 थ्रू B1 कडे येतो. पुन्हा एकदा एक्सटर्नल सर्किट मध्ये करंट कुठून कुठे गेलाय, B2 कडून B1 कडे. सो करंटची डायरेक्शन दोन्ही वेळेस काय राहिली, सेम राहिली. पुन्हा एकदा A to B to C to D जरी करंट गेला तरी स्प्लिट रिंग्स आपले R1 R2 होते. त्यामुळे D कडून करंट B2 थ्रू B1 कडे आला. जेव्हा हाफ रोटेशन झालं तेव्हा करंट D to C to B to A गेला, पण स्प्लिट रिंग्स पण काय झाले, चेंज झाले. त्यामुळे A कडे करंट आलेला पुन्हा B1 कडे जाण्यापेक्षा B2 थ्रू B1 कडे गेला. सो डायरेक्शन आपली काय राहिली, दोन्ही वेळेस B2 to B1 आणि B2 to B1 म्हणजेच कॉन्स्टंट राहिली. यामुळेच आपण हे पर्टिक्युलर स्ट्रक्चर जे आहे ते कशासाठी यूज करतो, तर डीसी करंट जनरेट करण्यासाठी यूज करतो. अशा पद्धतीने डीसी